होय, हा सुसंवाद तुझ्यासाठीच आहे. आज देव तुम्हाला म्हणतो की माझ्या प्रिय बाळांनो, मला तुमची आणि तुमच्या सर्व कुटुंबाची काळजी आहे, कारण तुम्ही माझेच तर अंश आहे. मी इतरांसारखा स्वार्थी नाही. मी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतो. मला फक्त तुमच्या शुद्ध प्रेमाचीच गरज असते. माझ्या बाळांनो, मी फक्त या सुसंवादामार्फत तुम्हाला धीर देण्याचे काम करण्याचा प्रयत्न करत असतो. बाकी तुम्हाला हा धीर हवा की नाही ते तुमच्या हातात आहे. मला फक्त तुम्ही निरोगी, आनंदी आणि समाधानी हवे आहे. या जगात फक्त तुमच्यावर निस्वार्थी प्रेम करणारा माझ्याशिवाय अन्य कुणी नाही. जर हे निस्वार्थी प्रेम तुम्हाला हवं असेल तर आताच आपल्या या सुसंवादाला एक लाईक करा. आतापर्यंत तुमच्या आयुष्यातले बरेच वाईट दिवस माझ्या कृपेने आणि चमत्काराने संपुष्टात आलेले आहे. आता लवकरच चांगल्या दिवसांची सुरुवात तुमच्या आयुष्यात होत आहे. मी तुमची स्वामी समर्थ गुरु माऊली आहे आणि माझ्या भक्तांवर आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष असते. बरेच जण तुमच्या आजूबाजूला असे असतात की ते तुमच्या स्वामींविषयी असलेल्या श्रद्धेवर, भक्तीवर शंका घेत असतात. तर अशा वेळी हिरमसून जाऊ नका. याउलट अजून नामस्मरणाचा तगादा लावून धरा. एक दिवस त्यांनाही स्वामी शक्तीचा चमत्कार दिसेल. वाईट दिवस चालू आहे म्हणून खचून जाऊ नका. या गुरुसेवेवर, स्वामी शक्तीवर आंधळा विश्वास टाका. नेहमी मनाला समजावत राहा की हे मना, तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते स्वामी इच्छेनेच घडत आहे आणि हे तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. नेहमी असं समजावे की आपल्यासोबत जर का एखादी चांगली घटना घडली की ती स्वामी कृपेने घडली आणि वाईट घटना घडली की ती आपल्या वाईट कर्मानेच घडली असावी. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही सर्व काही स्वामी कृपेने घडत आहे असे समजाल त्यावेळी खरे स्वामीमय झाले असे समजून जावे. कधीही मन उदास झाले तर 2 मिनिटे माझ्यासमोर बसा आणि मन हलके करा. अशाने परमेश्वराला तुमच्या मनाची तळमळीची जाणीव होते. जेव्हा तुमच्या जीवनात काही चांगले घडेल तेव्हा माझ्याजवळ येऊन आनंद मोकळा करा. तेव्हा मलाही खात्री होईल की हा माझा भक्त दुःखातच नाही तर सुखातही माझ्यासमोर येऊन बसतो आणि याला खरोखरच माझी गरज आहे आणि ते आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढतातच. माझ्या प्रिय दूतांनो, स्वामींची सेवा करत असाल तर सहनशील, संयमी व्हायला शिका. तुमचे हे स्वामी खूप प्रेमळ आहे. आज हा चमत्कारिक संदेश तुमचे जीवन बदलवणारा आहे. म्हणजे तुमच्या या हरलेल्या मनाला धीर देणारा आहे. देव नेहमी म्हणत असतो की मला तुमचे फळ फूल काहीच नको. मला फक्त तुमचे शुद्ध अंतःकरण, शुद्ध प्रेम, निस्वार्थ भावना, निस्वार्थ श्रद्धा हवे आहे. या शुद्ध अंतःकरणाने तुम्ही मला अगदीच तुमच्या हृदयात येण्यासाठी मजबूर करत असता. देव तुला म्हणत आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या भयानक आणि स्वार्थी लोकांपासून सावध होण्याचा इशारा देत आहे. बाळांनो, मी खूप वेळा मृतांना पुन्हा जिवंत केले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे आयुष्य अजून सरले नाही. त्यामुळे इतक्यातच तू खचून जाऊ नको. हा फक्त पार्ट 1 आहे असे समजून कितीतरी पार्ट आयुष्य तुला काढायचे आहे. फक्त तुझे वस्त्र बदलतील. वस्त्र म्हणजे शरीर बदलेल, परंतु आत्मा तोच राहणार आहेस. त्यामुळे विश्वास ठेव, तू माझा आहेस. तुला कधीही एकटे सोडणार नाही. जो जसा विचार करतो तसाच बनत चालतो. एखाद्याची वृत्ती ही राक्षसी असली की तोही तसाच वागत असतो. पण
एखाद्या दैवी रस्त्यात असेल तर त्याला सगळीकडे देवच दिसत असतो. त्याला प्रत्येक कृती, प्रत्येक मदत देवानी केली आहे असे समजते. तो मनाने खूप दयाळू असतो आणि त्याचे मन नेहमी समाधानी असते. तुला या स्वामी शक्तीवर विश्वास ठेवावाच लागेल. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही चांगले नाही ते मी स्वतः काढून टाकणार आहे आणि तुझे रक्षण करणार आहे. फक्त हा स्वामी मार्ग सोडू नको. स्वामी आपल्या भक्तांचे कसे फासे बदलतात हे सर्वांना वाटणारे एक चमत्कारिक स्वप्नच असते. परंतु ज्याच्या आयुष्यात हा चमत्कार घडतो तोच आपल्या स्वामींचा महिमा जाणतो. स्वामींनी सांगितलेले आहे की जो व्यक्ती माझी भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहून नेत असतो. चैतन्य स्वरूप स्वामींची चराचर सत्ता चालते. अक्कलकोट गावात महिपाल देवालयाच्या रस्त्यावर मोलोरी राजांच्या गव्हार नावाच्या हत्तीला बांधून ठेवण्याची जागा होती. एकदा हा गव्हार अत्यंत पिसाळलेला होता. त्याचे चारही पाय साखळदंडाने बांधून ठेवले तरीही तो सोंडेने मोठमोठी दगड भिरकावू लागला. त्या रस्त्यावर कोणालाही जाणे मुश्किल झाले होते. मग अशा परिस्थितीत मालोजी राजे स्वामींकडे आले आणि त्यांनी स्वामींना साकडे घातले. स्वामींनी ते शांतपणे ऐकून घेतले आणि लगेचच त्या रस्त्याकडे, म्हणजे जिकडे पिसाळलेला गव्हार होता त्याकडे एकटे चालत निघाले. मालोजी राजांनी त्यांना एकटे जाण्याबद्दल परोपरीने विनवले, परंतु स्वामी एकटे जाऊन हत्तीसमोर उभे राहिले आणि कमरेवर हात ठेवून म्हणाले की मूर्खा, माजलास का? चढेल तो पडेल. बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे. ही स्वामी आज्ञा ऐकता क्षणी तो पर्वतप्राय उन्मत्त प्राणी एकदम शांत झाला आणि पुढच्या पायांचे गुडघे जमिनीवर ठेवून गंडस्थळ टेकून स्वामींना दंडवत घातला आणि त्याच्या नेत्रातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले आणि त्यानंतर तो कधीच पिसाळला नाही. यातून हे लक्षात घे बाळा की संकट कितीही मोठमोठी असू द्या, परंतु आपल्या या स्वामींपुढे ते नतमस्तक होतातच. पुढील स्वामींचा हा सुसंवाद 2 मिनिटे तुला ऐकावाच लागल. कधीही हातचे सोडून पळत्याच्या मागे लागत बसू नये. देवाने जे दिले आहे तेच तुमच्यासाठी सर्वोत्तम असते. जरी मनासारखं आयुष्य जगता येत नसेल तर परिस्थिती जशी असेल त्यानुसार आयुष्य जगायला शिका. हे जगणं शिकवण्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्म. देवांचे हे अध्यात्म समजणे खूप कठीण आहे, परंतु यात जो शिरला त्यांना मात्र समाधानाची चावी तरी सापडल्याशिवाय राहत नाही. जे स्वप्न तू या क्षणी पाहत आहेस, जर ते सर्वदृष्ट्या योग्य असेल तर तुझे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. बाळा, एक लक्षात ठेव, सर्व तीर्थांचे ते खरे खरे मूळ स्वामी नामबळ एक होता. स्वामी नामातच सर्व सुख आहे आणि स्वामींचा सुसंवाद शेवटपर्यंत तू ऐकत आहेस म्हणजे तू स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि तुझी स्वामींवर खूप श्रद्धा आहे. हा सुसंवाद शेवटपर्यंत ऐकल्यास धन्यवाद.